जगप्रसिद्ध आणि हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या केदारनाथ बद्रीनाथ यात्रेसाठी नवापूर शहर आणि तालुक्यातील तब्बल 62 भाविक मंगळवारी उत्साह, श्रद्धा आणि भक्तिभावाच्या वातावरणात रवाना झाले. हर हर महादेव, जय बाबा केदार आणि बोलो केदारनाथ महाराज की जय अशा जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भाविकांना निरोप देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ढोल, ताशे, टाळ मृदुंगाच्या गजरात आणि महादेवाच्या नामस्मरणात हा निरोप सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. गेल्या 5 वर्षांपासून बाबा केदार मित्र मंडळाच्या माध्यमातून नवापूर तालुक्यातून केदारनाथ बद्रीनाथ यात्रेचं सातत्यानं आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षी या उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतोय. यंदाही मोठ्या संख्येनं युवकांनी या आध्यात्मिक यात्रेत सहभागी होत श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संदेश दिलाय. हिमालयाच्या कुशीत वसलेला केदारनाथ आणि बद्रीनाथ धाम हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जातं. अत्यंत कठीण डोंगर रांगा, प्रतिकूल हवामान आणि लांबचा प्रवास अशा अनेक आव्हानांवर मात करत देशभरातून लाखो भाविक या तीर्थक्षेत्रांना भेट देतात. नवापूर तालुक्यातील युवकांमध्ये या यात्रेबाबत विशेष आकर्षण निर्माण झालं. दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक यात्रेसाठी नोंदणी करतात. यात्रेला रवाना होणाऱ्या भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी तसेच विविध सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये आई देवमोगरा पायी पदयात्रा समितीचे कार्याध्यक्ष जितेंद्र अहिरे, आई सप्तशृंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत जाधव, माजी नगरसेवक विशाल सांगळे, शैलेश सैन, रजनीकांत अग्रवाल, परावर्तन प्रमुख देवगिरी प्रांत विश्व हिंदू परिषदेचे राजूदादा गावित, अनिल दुसाने, सामाजिक कार्यकर्ते दर्शन पाटील, दर्पण पाटील, रामू गिरासे, रवी सोनावणे, आशू चौधरी यांनी उपस्थित राहून भाविकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नवापूर शहर आणि तालुक्याच्या सुखसमृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी भगवान केदारनाथांच्या चरणी प्रार्थना करण्याची विनंती केली. या यात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी खर्चात सर्वसामान्य भाविकांना उत्तराखंडामधील 4 धामचं दर्शन घडवून आणण्याचा उपक्रम. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबातील युवकांनाही 4 धाम यात्रेचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळते. या उपक्रमाबद्दल भाविकांमध्ये मोठा विश्वास आणि उत्सुकता निर्माण झाली आहे. बाबा केदार मित्र मंडळाचे मनोज बोरसे, आबा मोरे आणि रणजित गिरासे यांच्या पुढाकारातून या यात्रेचं नियोजन करण्यात आले. युवकांना अध्यात्माशी जोडणं, धार्मिक संस्कार रुजवणं, समाजात सकारात्मक विचार आणि भक्तिमय वातावरण निर्माण करणं हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं. या यात्रेमध्ये सहभागी झालेल्या भाविकांमध्ये महेंद्र सोनार, हिमांशू पाटील, मेहुल सोनार, कुणाल भामरे, संदीप पाटील, संदीप हिरे, दर्शन हिरे, बापू सोनावणे, कैलास मावची, हरीश लोहार, जिग्नेश जयस्वाल, मयूर टिभे, सचिन चौधरी, प्रवीण नाईक, चेतन महाले, निर्मल थोरात, यश पाटील, रोहित पाटील, हर्षित पाटील, विकी महाले, निलेश ढोले यांच्यासह एकूण 62 युवकांचा समावेश आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आज आपल्या या नवापूर नगरीतून, या नवापूर शहरातून मोठा भावी भक्तांचा जत्था 4 धामच्या यात्रासाठी निघाला आहे. या पवित्र कार्यात जाणाऱ्या सर्व धर्मप्रेमी बांधवांचे, युवकांचं मनोबल वाढावं म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच आई सप्तशृंगी सेवा प्रतिष्ठान सेवा समितीतर्फे सर्व भावी भक्तांचे यथेच्छ स्वागत सत्कार झाला आहे. यांचा प्रवास सुखाचा जावो, उद्देश एकच आहे. आमचा जो नवापूर तालुका आहे हा सर्व सुजलाम सुफलाम व्हावा. इथले शेतकरी, व्यापारी सर्वांमध्ये बंधुभाव राहावं, सर्वांची आर्थिक प्रगती सुधारावी, सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं असे साकडे घालण्यासाठी सर्व भावी भक्त जात आहे. परमेश्वर त्यांची यात्रा सुफल यशस्वी संपन्न करो एवढीच प्रार्थना करतो. जय श्रीराम. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी, नवापूर.